वेलकम टू SK एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या लेक्चरमध्ये आपण जलसंपदा विभागातर्फे कनिष्ठ अभियंता हा जो पेपर आहे 12 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12:30च्या शिफ्टमध्ये घेण्यात आलेला आहे आणि या पेपरचं ॲनालिसिस आज आपण करणार आहोत. हा पेपर TCSने घेतला होता आणि म्हणून हे सर्व प्रश्न TCS पॅटर्ननुसार असणार आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. पहिला प्रश्न आपल्याला ईडीएमवर विचारलेला आहे. आपल्याला या ईडीएमचा अर्थ जो आहे तो ऑप्शनमध्ये बघायचा आहे. ईडीएम आहे कॅट स्पा. आता कॅट स्पा हा जो ईडीएम आहे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो कठपुतली. याचा अर्थ काय होतो, कठपुतली. म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्याने काम करणारा किंवा दुसऱ्याने जे काही म्हटलेलं आहे त्यानुसार काम करणारा कठपुतली व्यक्ती, ज्याला आपण म्हणतो कॅट स्पॉ. आता हा जो ईडीएम आहे हा ईडीएम कॅट या शब्दाशी संबंधित आहे आणि आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये विविध प्राण्यांच्या नावांचे जे ईडीएम्स आहेत ते मी तुम्हाला फोल्डर वाईज करून दिलेले आहेत. कॅटचे ईडीएम, डॉगचे ईडीएम, हॉर्सचे ईडीएम, मेअरचे ईडीएम, विविध पक्ष्यांच्या नावांचे ईडीएम, असे विविध प्राणी, पक्षी, फळ वगैरे जे आहेत त्यांचे नावाने तयार होणारे ईडीएम मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यापैकीच हा कॅटशी संबंधित असलेला ईडीएम आहे कॅट स्पॉ. आणि कॅट स्पॉ या शब्दाचा अर्थ होतो दुसऱ्याच्या सांगण्याने किंवा दुसरा व्यक्ती त्याला यूज करून घेतोय ॲज अ टूल म्हणून असा अर्थ होतो, ज्याला आपण कठपुतली असं म्हणत असतो. सो पहिलं ऑप्शन आहे ॲन ॲम्बिशियस पर्सन. ॲम्बिशियस पर्सन म्हणजे महत्त्वाकांक्षी व्यक्ती आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती कठपुतली असू शकत नाही आणि म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल होणार. पुढचं ऑप्शन आहे ॲन अनफेथफुल पर्सन. एक अप्रामाणिक व्यक्ती. अप्रामाणिक व्यक्ती म्हणजे कठपुतली नाही. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे अ सॉफ्ट हार्टेड पर्सन. सॉफ्ट हार्टेड पर्सन देखील कठपुतली म्हटला जात नाही. चौथं ऑप्शन बघा, अ पर्सन यूज्ड ॲज अ टूल. एक व्यक्ती की ज्याला टूल म्हणून यूज केलं जातं बाय अदर्स ऑर बाय अनदर. दुसऱ्या व्यक्तीद्वारा, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीद्वारा ॲज अ टूल म्हणून यूज केलं जातं, यालाच आपण कॅट स्पा असं म्हणत असतो आणि म्हणून राईट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन 4 आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. एक शब्द दिलेला आहे आपल्याला स्टेशनरी आणि स्टेशनरी या शब्दाचा आपल्याला सिनोनिम जो आहे तो शोधायचा आहे. इथे जर आपण पाहिलं तर 2 शब्द आहेत. पहिला आहे स्टेशनरी, STATIONARY, स्टेशनरी. हा जो स्टेशनरी आहे या स्टेशनरी शब्दाचा अर्थ होतो स्थिर. या स्टेशनरी शब्दाचा अर्थ होतो स्थिर. आणि आणखी एक शब्द आहे STATIONERY, स्टेशनरी. याला आपण म्हणतो शालेय साहित्य. याला आपण म्हणतो शालेय साहित्य. जे काही आपलं वही, पुस्तक, कंपास, पेन्सिल, व्हॉटेवर जे काही शालेय साहित्य असतं त्याला आपण काय म्हणतो, स्टेशनरी. फक्त एकच फरक आहे, इथे आहे ए तर इथे आहे ई. आता हा जो स्टेशनरी शब्द आहे हा स्टेशनरी शब्द जर आपण पाहिला तर इथे ARY आहे. ARY म्हणजे काय, स्थिर आहे. ARY असेल तर तो कसं असेल, स्थिर असेल. मग एन्व्हलप. एन्व्हलप म्हणजे पाकिट, हे सर्वांना माहिती आहे. सो हा त्याचा सिनोनिम म्हणजे योग्य अर्थाचा शब्द होणार नाही. रेस्टलेस. रेस्टलेस म्हणजे काय, जो बेसावध आहे तो. बेसावध आणि स्टेशनरीचा काहीही संबंध नाही. त्यानंतर पेशंट. पेशंट म्हणजे रुग्ण आणि रुग्णाचा आणि स्टेशनरी स्थिरचा काहीही संबंध नाही. त्यानंतर बघा मोशनलेस. मोशन म्हणजे काय, गती, आणि लेस म्हणजे काय, नसणे, गती नसणे. जे मोशनलेस आहे, जे गतीने लेस आहे, म्हणजे ज्याला गती नाही, ते कसं असणार आहे, तर ते स्थिर असणार आहे. कसं असणार आहे, स्थिर असणार आहे. आणि म्हणून स्टेशनरी जर स्थिर आहे तर मोशनलेस हे देखील स्थिर असणार आणि म्हणून करेक्ट ऑप्शन काय होणार, ऑप्शन 4 हे होणार आहे. तर या ठिकाणी स्टेशनरी हा शब्द जो आहे हा 2 प्रकारे लिहिला जातो. एक शेवटी ARY ज्याचा अर्थ होतो स्थिर आणि दुसरा होतो ERY ज्याचा अर्थ होतो शालेय साहित्य. दोन्ही शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि स्टेशनरीचा सिनोनिम समान अर्थाचा शब्द आहे मोशनलेस. तर पहिला प्रश्न आपल्याला ईडीएमवर विचारलेला आहे आणि दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे तो सिनोनिमवर विचारलेला आहे. बघा, बरेच जण विचारत असतात की TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न मध्ये काय फरक असतो. तर TCS आणि IBPS पॅटर्न मध्ये थोडा फरक आपल्याला जाणवतो. TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये वोकॅब्लरीला जास्त महत्त्व दिलं जातं आणि IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये पॅराजंबल, क्लोज टेस्ट,
कॉम्प्रिहेन्शन, एरर डिटेक्शन आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट या प्रश्नांना जास्त प्राधान्य दिलं जातं. TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेमध्ये देखील एरर डिटेक्शन असतात, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असतात, पॅराजंबल असतं, परंतु तिथे क्वचितच आपल्याला क्लोज टेस्ट पाहायला मिळतं. म्हणजे दोन्ही पॅटर्नमध्ये समानता देखील आहे आणि दोन्ही पॅटर्नमध्ये काही फरक देखील आहे, काही अंतर देखील आहे. सो TCS पॅटर्ननुसार आहे तर शब्द आपल्याला मिळतीलच. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम. आता या ठिकाणी विरुद्ध अर्थाचा शब्द जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. सो अँटॉनिम, कोणत्या शब्दाचा अँटॉनिम? कोजंट या शब्दाचा अँटॉनिम. COGENT, कोजंट या शब्दाचा अर्थ होतो कार्यक्षम. या शब्दाचा अर्थ काय होतो? कार्यक्षम किंवा कार्यकुशल. कार्यक्षम किंवा कार्यकुशल. कोजंट कार्यक्षम किंवा कार्यकुशल आपण ज्याला म्हणू शकतो. मग बघा या ठिकाणी रिलेव्हंट हा शब्द आहे. जर कार्यक्षम असेल तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द अकार्यक्षम किंवा अकार्यकुशल होणार आहे. मग या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे रिलेव्हंट. रिलेव्हंट म्हणजे काय? संबंधित. सो कोजंटचा अपोजिट संबंधित होणार नाही, कार्यक्षमचा अपोजिट संबंधित होणार नाही. अर्जंट म्हणजे तातडीचा. तातडीचा हा देखील त्या ठिकाणी आपला अँटॉनिम ऑपोजिट अर्थाचा शब्द होणार नाही. इथे आहे इनइफेक्टिव्ह. बघा इथे आहे इफेक्टिव्ह आणि इफेक्टिव्हला जोडलेला आहे इन. जे इफेक्टिव्ह आहे तेच कार्यक्षम आहे आणि इफेक्टिव्हला जर आपण इन पुढे जोडला, इफेक्टिव्हला जर इन हा प्रिफिक्स आपण जोडला तर ते नेगेटिव्ह होणार इफेक्टिव्हचं, तर ते अपोजिट होणार इफेक्टिव्हचं. म्हणजे इफेक्टिव्ह देखील कार्यक्षम आहे, परिणामकारक आहे आणि त्याला जर आपण इन जोडला तर ते अपरिणामकारक, अकार्यकुशल, अकार्यक्षम होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोजंटसाठी आपल्याला करेक्ट जो अँटॉनिम अपोजिट शब्द मिळतोय तो ऑप्शन 3 मध्ये आहे इनइफेक्टिव्ह आणि म्हणून इनइफेक्टिव्ह आपला करेक्ट शब्द या ठिकाणी होणार आहे. आणि फोर्सफुल म्हणजे जबरदस्तीने, तर हे देखील आपलं उत्तर होणार नाही कारण ऑप्शन 3 आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. तर या पद्धतीने तिसरा प्रश्न आपल्याला वोकॅब्युलरीवर विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला एका पॅराग्राफचे काही सेंटेन्सेस जे आहेत ते जम्बल्ड ऑर्डरमध्ये दिलेले आहेत, चुकीच्या क्रमाने दिलेले आहेत. अरेंज द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर. या सेंटेन्सेसला आपल्याला करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅराग्राफ, की जेणेकरून त्याचा एक मिनिंगफुल पॅराग्राफ तयार होईल. बघा पहिलं सेंटेन्स आहे ए, दुसरं सेंटेन्स आहे बी, तिसरं आहे सी आणि चौथा आहे डी. हा सेंटेन्स अरेंजमेंटचा प्रश्न आहे. याला आपण PQRS चे प्रश्न असं देखील म्हणतो, याला आपण पॅराजंबल असं देखील म्हणत असतो. सो 3 नावं आहे. तुम्ही सेंटेन्स अरेंजमेंटचा प्रश्न देखील म्हणू शकतात, पॅराजंबलचा प्रश्न आहे असं देखील म्हणू शकतात किंवा PQRS चा प्रश्न आहे असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. सो बघा पहिलं सेंटेन्स आहे हर नेम वाज. हर नेम वॉज असं म्हटलेलं आहे. सो कुणाचं नाव? हर म्हणजे कुणीतरी व्यक्ती आहे, कुणीतरी महिला आहे, मुलगी आहे आणि त्याच्याबद्दल बोललं जात आहे, परंतु नेमकी ती मुलगी कोण आहे हे आपल्याला निश्चितपणे माहिती नाही. म्हणून हरने सुरू होणारं जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होत नाही. सो सेंटेन्स ए कधीच पहिलं सेंटेन्स होणार नाही आणि असं ऑप्शन शोधा की जिथे ए ने सुरुवात झालेली आहे. एकाही ऑप्शनमध्ये ए ने सुरुवात झालेली नाही, म्हणजे हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. पुढचं सेंटेन्स आहे द ताज महल इज अ लव्ह स्टोरी, अ सॅड बट वन. आता बघा या ठिकाणी आपल्याला द ताज महल इज अ लव्ह स्टोरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ताजमहल बद्दल माहिती सांगितली जात आहे की ताजमहल जे आहे ते एक प्रेम कहाणी आहे. अ सॅड एक दुःखी बट ब्युटिफुल वन, परंतु सुंदर आहे. तर अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतं कारण या ठिकाणी आपल्याला ताजमहलचं इंट्रोडक्शन मिळत आहे की ताजमहल जे आहे ते लव्ह स्टोरी आहे, सॅड लव्ह स्टोरी आहे, परंतु ब्युटिफुल आहे, सुंदर आहे. येथे आहे हिज वाईफ वॉज ब्युटिफुल अँड ब्राईट वुमन. त्याची वाईफ जी आहे ती ब्युटिफुल सुंदर होती. आता बघा हिज त्याची म्हणजे कुणाची, त्याची म्हणजे कुणाची हे निश्चितपणे आपल्याला माहिती नाही, म्हणून याला आपण पहिलं सेंटेन्स गृहीत धरू शकत नाही. म्हणून सेंटेन्स सी देखील आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. असं ऑप्शन शोधा की ज्यामध्ये आपल्याला कळेल की ऑप्शन सी ने आपल्या ऑप्शनची सुरुवात होत आहे, एकही ऑप्शन नाही आहे. त्यानंतर बघा 300 years ago there lived an Indian emperor called Shahjahan. बघा 300 years ago 300 वर्षापूर्वी there lived an Indian emperor, एक भारतीय सम्राट होता ज्याचं नाव शहाजहान होतं.
तर हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. म्हणजे आपल्याला इथून कळतंय की एकतर बी पासून आपलं सेंटेन्स सुरू होऊ शकतं किंवा डी पासून आपला सेंटेन्स सुरू होऊ शकतं. आणि ऑप्शन्समध्ये देखील एकतर बीने सुरुवात झालेली आहे किंवा डीने सुरुवात झालेली आहे. आता बघा, आपण या ठिकाणी एक एक पॅराग्राफचं जे दिलेलं आपल्याला जो अरेंजमेंट आहे ती आपण चेक करूया. जर आपण बीला पहिलं सेंटेन्स मानलं, द ताज महल इज अ लव्ह स्टोरी अ सॅड बट ब्युटिफुल वन, तर त्यानंतर आपल्याला ए बघायचं आहे, हर नेम वॉज मुमताज. आता बघा, जर आपण बी नंतर डायरेक्टच ए हे सेंटेन्स घेतलं, जर बी नंतर डायरेक्टच ए हे सेंटेन्स घेतलं तर ते प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. बघा, द ताजमहल इज अ लव्ह स्टोरी अ सॅड बट ब्युटिफुल वन, आणि लगेच म्हटलेलं आहे हर नेम वॉज मुमताज महल, हर नेम वॉज मुमताज महल. सो हे या ठिकाणी क्लिअर होत नाहीये आणि म्हणून हे ए याच्यानंतर येणार नाही, म्हणून आपण ऑप्शन एक जे आहे ते कॅन्सल करत आहोत. मग आपण म्हणूया की सेंटेन्स डी हे आपलं पहिलं सेंटेन्स असेल. सो 300 years ago देअर लिव्ड अन इंडियन एम्परर कॉल्ड शहाजहान. त्यानंतर बघा सेंटेन्स घ्या सी, द ताज महल. त्याच्यानंतर घ्या हिज वाईफ वॉज ब्युटिफुल अँड ब्राईट वुमेन हुम ही लव्ड ग्रेटली. ठीक आहे, सी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला डी नंतर सी कनेक्ट करत आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेंटेन्स घ्यायचा आहे बी, द ताज महल इज अ लव्ह स्टोरी अ सॅड बट ब्युटिफुल वन, आणि त्याच्यानंतर बघा हर नेम वॉज. जर आपण इथे बी नंतर ए टाळलेलं आहे आणि चुकीचं केलेलं आहे तर इथे सुद्धा बी नंतर लगेचच ए येत नाही, म्हणजे सेकंड ऑप्शन जे आहे ते देखील या ठिकाणी कॅन्सल झालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे DACB, म्हणजे हे सेंटेन्स पहिल्यांदा घ्यायचं आहे, 300 years ago देअर लिव्ड अन इंडियन एम्परर कॉल्ड शहाजहान. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ए, हर नेम वॉज मुमताज महल. आता बघा 300 years ago देअर लिव्ड अन इंडियन एम्परर कॉल्ड शहाजहान, आणि शहाजहान नंतर लगेच हर नेम वॉज मुमताज महल. हे बरोबर फिक्स होत नाहीये, म्हणजे हे देखील आपलं ऑप्शन नाहीये. केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे, BDCA हेच आपलं ऑप्शन करेक्ट होऊ शकतं. आता आपण चेक करूया. द ताज महल इज अ लव्ह स्टोरी अ सॅड बट ब्युटिफुल वन. त्याच्यानंतर आहे डी, 300 years ago देअर लिव्ड अन इंडियन एम्परर कॉल्ड शहाजहान. त्यानंतर घ्यायचं आहे सी, हिज वाईफ. बघा हा शहाजहान आहे आणि शहाजहान नंतर लगेचच हिज म्हणजे त्याचं या ठिकाणी कनेक्ट करत आहे, हिज वाईफ वॉज ब्युटिफुल वन अँड ब्राईट वुमेन हुम ही लव्ड ग्रेटली, आणि त्याच्यानंतर आहे ए, हर नेम वॉज. बघा हिज वाईफ म्हटलेलं आहे, इथे वाईफ बद्दल त्याची चर्चा चालू आहे, आणि त्याच्यानंतर ए हे सेंटेन्स घेतलेलं आहे की ती जी वाईफ आहे तिचं नाव काय आहे, हर नेम वॉज मुमताज महल. इट्स शॉर्टन फ्रॉम ताज महल विच मीन्स प्राईड ऑफ द पॅलेस, आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने पॅराजंबलचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला पहिल्या सेंटेन्सवरनं देखील कळतात, पहिल्या शब्दावरनं देखील कळतात की कोणती सेंटेन्सेस ही पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही. त्यानंतर आपण ऑप्शन थ्रू जाऊन देखील कनेक्शन बरोबर आहे की नाही हे तपासू शकतो, आणि जर कनेक्शन चुकीचं असेल तर ते ऑप्शन आपण एलिमिनेट करत असतो, आणि जे शिल्लक राहिलेले ऑप्शन्स असतात त्यानुसार मग आपण पुढे आणखी कनेक्शन सुरू ठेवतो, आणि त्या पद्धतीने आपण आपल्या करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचत असतो. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरा. इट इज अ 7:45 ब्लँक बाय माय वॉच. सॉरी, या ठिकाणी उत्तर सांगितलं गेलेलं आहे. आता बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण वेळ विचारतो तेव्हा बाय युअर वॉच असं म्हटलं, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच असं म्हटलं जातं, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच असं म्हटलं जातं. आता बघा या ठिकाणी माय वॉच असं म्हटलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे इट इज 7:45. इट इज 7:45, 7:45 झालेले आहेत. बाय माय वॉच, माझ्या घड्याळानुसार. सो या ठिकाणी आपल्याला जे प्रेपोजिशन यूज करायचं आहे ते असणार आहे बाय. इन चुकीचं आहे, ऑन चुकीचं आहे, ॲट चुकीचं आहे. करेक्ट प्रेपोजिशन काय यूज करणार आपण, बाय हे प्रेपोजिशन यूज करणार. सर हा अगदी सोपा प्रश्न आहे. यानंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुन्हा एकदा फिल इन द ब्लँकचा प्रश्न आहे. इफ ओनली ही ब्लँक ॲज ही हॅड बीन टोल्ड. आता बघा या ठिकाणी इफ हा शब्द आहे, त्याच्यानंतर ओनली हा शब्द आहे, आणि ही जो आहे हा सब्जेक्ट आहे.
त्यानंतर पुढे ही अगेन ही सब्जेक्ट आहे आणि इथे ही हॅड बीन टोल्ड लिहिलेला आहे, म्हणजे हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हा हॅड आहे आणि मग हा V3 आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचा V3 आहे. आणि इथे बघा, इथे आणखी एक सब्जेक्ट आहे. जर एक वाक्य हॅड प्लस V3 मध्ये असेल तर दुसरं वाक्य सब्जेक्ट प्लस V2 मध्ये असलं पाहिजे. एक वाक्य हॅड प्लस V3 आहे म्हणजेच हॅड बीन प्लस V3 मध्ये आहे, तर दुसरं वाक्य जे आहे हे दुसरं वाक्य नेहमी पास्ट इंडेफिनिट टेन्समध्ये असलं पाहिजे, म्हणजेच सब्जेक्ट प्लस V2 असला पाहिजे. सो या ठिकाणी आपल्याला V2 यूज करायचं आहे. सो हॅड आणि ॲक्टेड हे चुकीचं होणार, वॉज आणि ॲक्टिंग हे देखील चुकीचं होणार, वुड आणि हॅव हे देखील चुकीचं होणार. हा जो ॲक्टेड आहे हा ॲक्टेड ॲक्टचा V2 आहे, म्हणजे या ठिकाणी V2 जो आहे तो ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होणार. इफ ओनली ही ॲक्टेड ॲज ही हॅड बीन टोल्ड. इफ ओनली ही ॲक्टेड ॲज ही हॅड बीन टोल्ड. सो ॲक्टेड जो आहे तो V2 आहे आणि V2 इथे आपण लिहिणार ॲक्टेड, तर आपलं ऑप्शन 4 जे आहे ते करेक्ट होणार आहे. हा देखील एक सोपा प्रश्न होता टेन्स या प्रकरणावर आधारित. त्यानंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय वुड ब्लँक गो हंग्री देन ईट जंक फूड. आता बघा इथे सांगितलं जात आहे की आय वुड गो हंग्री, मी उपाशी राहील, देन ईट एनी जंक फूड, एखादं जंक फूड खाण्यापेक्षा मी उपाशी राहणं पसंत करेल. बाहेरचं जे जंक फूड आहे ते खाण्यापेक्षा मी उपाशी राहिलेलं पसंत करणार. आता बघा या ठिकाणी दोन ॲक्शन्समध्ये तुलना केलेली आहे. जर दोन ॲक्शन्समध्ये जेव्हा तुलना केलेली असेल तेव्हा व्हर्बच्या आधी आपण रादर हा शब्द यूज करत असतो. तेव्हा व्हर्बच्या आधी आपण काय यूज करत असतो? रादर हा शब्द यूज करत असतो. दोन व्यक्तींमध्ये जेव्हा कंपॅरिझन केली जाते तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो, परंतु इथे दोन ॲक्शन्समध्ये कंपॅरिझन केलेली आहे. सो व्हर्बची कंपॅरेटिव्ह डिग्री असत नाही, व्हर्बची कंपॅरेटिव्ह डिग्री नसते. मग अशा परिस्थितीत आपण व्हर्बला कंपॅरेटिव्ह करण्यासाठी काय यूज करत असतो? रादर यूज करत असतो. सो या ठिकाणी RATHER रादर बरोबर असेल. सो फेअरली चुकीचं आहे, रादर बरोबर आहे. रादर ऑप्शन 2 मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन 2 बरोबर आहे. आय वुड रादर गो हंग्री देन eating any junk food or then eat any junk food. या पद्धतीने आपलं हे रादर शब्द जो आहे इथे गो आहे म्हणून इथे ईट आहे, इथे V1 आहे आणि इथे देखील काय आहे? V1 आहे, म्हणून इथे दोन्ही ठिकाणी V1 पॅरलल आहे. सो रादर हा शब्द आपल्यासाठी करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे कॉम्प्रिहेन्शन. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. आपल्याला हा एक पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज रीड करून काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. मग पॅसेज काय आहे त्याला आधी आपण समजून घेऊया. अ नोबेल प्राइज इज कन्सिडर्ड बाय मोस्ट पीपल ॲज वन ऑफ द हायेस्ट इंटरनॅशनल ऑनर्स अ पर्सन कॅन रिसीव्ह. हा जो नोबेल प्राइज आहे, नोबेल प्राइज हा एक असा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं कन्सिडर केलं जातं. अ नोबेल प्राइज इज कन्सिडर्ड बाय मोस्ट पीपल. खूप साऱ्या लोकांद्वारा नोबेल प्राइज जो आहे हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे असं कन्सिडर केलं जातं. द प्राइजेस वर स्टार्टेड बाय अ स्वेडी कॉल्ड ऑल्फ्रेड नोबेल. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे जे नोबेल प्राइजेस आहेत हे नोबेल प्राइजेस कुणाद्वारा स्टार्ट करण्यात आलेले आहे? तर ऑल्फ्रेड नोबेल यांच्याद्वारा हे स्टार्ट करण्यात आलेले आहे आणि ते स्वेडी आहे म्हणजे स्वीडनचे आहेत. अल्फ्रेड नोबेल वॉज बॉर्न इन स्टॉकहोम द कॅपिटल ऑफ स्वीडन. इथे म्हटलेलं आहे की अल्फ्रेड नोबेल जे आहे त्यांचा जन्म कुठे झालेला आहे? स्टॉकहोममध्ये झालेला आहे, की स्टॉकहोम ही स्वीडनची एक राजधानी आहे. अँड लिव्ड फ्रॉम 1833 टू 1896. सो 1833 पासून ते 1896 पर्यंतचा हा त्यांचा कार्यकाळ आहे. अल्फ्रेड नोबेल वॉज अ केमिस्ट अँड इन्व्हेंटर. ते एक केमिस्ट होते आणि ते इन्व्हेंटर देखील होते, म्हणजे शोधक देखील होते. ही मेड 2 इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन्स. त्यांनी 2 महत्त्वाचे इन्व्हेन्शन्स केलेले आहेत. अँड सो ही बिकेम व्हेरी रिच. आणि त्यामुळे ते खूप श्रीमंत झाले. हावेवर तरी देखील नोबेल वॉज नॉट हॅपी. बघा इतकं असून देखील तरी हॅपी नव्हते. ही वॉज नॉट अ हॅपी मॅन. ही नेव्हर मॅरिड ऑर हॅड चिल्ड्रन. त्यांनी कधीही लग्न केलं नाही आणि लग्न केलं नाही म्हणून त्यांना मुलं बाळ देखील झाली नाहीत. ऑल्सो ही वॉज अ सिक मॅन. आणि ते एक सिक मॅन देखील होते, म्हणजे ते आजारी होते. फॉर अ लार्ज पार्ट ऑफ हिज लाईफ.
म्हणजे त्यांच्या आयुष्यभरामध्ये जीवनभरामध्ये एक महत्त्वपूर्ण असा पूर्ण भाग जो आहे तो त्यांनी आजारपणामध्ये घालवलेला आहे. नोबेल डाईड ॲट द एज ऑफ 63. 63 वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झाला. वेन ही डाईड ही लेफ्ट फंड ऑफ $90 लाख. जेव्हा ते वारले, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांनी त्यांच्या मागे किती संपत्ती सोडली होती? $90 लाख इतकी संपत्ती सोडली होती. द मनी वॉज टू बी यूज्ड इन गिविंग प्राइजेस टू दोज हू मेड आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन, लिटरेचर अँड द प्रमोशन ऑफ वर्ल्ड पीस. त्यांनी जो पैसा कमवलेला होता किंवा त्यांनी जी संपत्ती त्यांच्या मागे सोडली होती, त्या संपत्तीचा वापर जो आहे, त्या पैशांचा वापर जो आहे, हा प्राइजेस देण्यासाठी होतो, ज्यामध्ये ज्या लोकांनी मेडिसिनमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, केमिस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, फिजिक्समध्ये चांगलं काम केलेलं आहे, लिटरेचरमध्ये चांगलं काम केलेलं आहे किंवा जागतिक शांतता मिळवण्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे, त्यांना नोबेल प्राइजेस जे आहेत ते मिळतात. The first Nobel prizes were given on 10 December 1901. पहिलं नोबेल प्राइज जे आहे ते केव्हा दिलं गेलेलं आहे? 10 डिसेंबर 1901, 5 years आफ्टर नोबेल्स डेथ. नोबेल यांचा मृत्यू झाल्यानंतर 5 वर्षानंतर 10 डिसेंबर 1901 पासून नोबेल प्राइजेसला देण्याची सुरुवात झालेली आहे. Each prize has 3 parts. प्रत्येक जे नोबेल प्राइज असेल त्याचे 3 भाग असतील. द फर्स्ट पार्ट इज अ गोल्ड मेडल. म्हणजे ज्याला नोबेल प्राइज मिळणार आहे त्याचे 3 पार्ट. त्याच्यामध्ये एक पार्ट म्हणजे त्यांना गोल्ड मेडल मिळणार. सेकंड, द विनर ऑफ नोबेल प्राइज इज गिवन अ डिप्लोमा. त्यांना एक डिप्लोमा दिला जातो. आणि ही हॅज बीन गिवन द प्राइज. त्यांना नोबेल प्राइज दिलेला आहे असा त्यांना एक डिप्लोमा दिला जातो. द थर्ड पार्ट ऑफ द प्राइज इज लार्ज अमाउंट ऑफ मनी. आणि तिसरा भाग जो आहे नोबेल प्राइजचा त्यामध्ये खूप सारा पैसा जो आहे, लार्ज अमाउंट ऑफ मनी जो आहे तो त्या व्यक्तीला दिला जातो. आता यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहूया. आफ्टर हिज डेथ अल्फ्रेड नोबेल लेफ्ट हिज मनी. बघा, अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाल्यानंतर अल्फ्रेड नोबेल लेफ्ट हिज मनी, त्यांची जी पैसा आहे, त्यांची जी नंतरची संपत्ती आहे ते कशासाठी यूज झाली? टू अवॉर्ड नोबेल प्राइजेस टू आउटस्टँडिंग अचिव्हर्स. हे बरोबर होऊ शकतं. टू द युनिव्हर्सिटी ऑफ स्टॉकहोम. याचा काही संबंध नाही आहे. बघा, त्यांनी जो पैसा सोडलेला आहे त्या पैशांचा वापर कशासाठी केला जातो? नोबेल प्राइजेस देण्यासाठी केला जातो. युनिव्हर्सिटीला तो पैसा दिला गेलेला नाही आहे. टू हिज वाईफ अँड चिल्ड्रन. त्यांचं जर लग्नच झालं नव्हतं तर वाईफ आणि चिल्ड्रनचा काही संबंधच येत नाही आहे. टू द हॉस्पिटल वेअर ही रिसिव्ह ट्रीटमेंट. त्यांनी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली हे देखील आपल्याला कुठे सांगितलेलं नाही आहे. आणि त्यामुळे 2, 3, 4 हे ऑप्शन्स कॅन्सल झाले. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं की त्यांनी जो पैसा सोडला होता टू अवॉर्ड नोबेल प्राइजेस टू आउटस्टँडिंग अचिव्हर्स. यानंतर याच पॅराग्राफवर दुसरा प्रश्न आहे. अ नोबेल प्राइज कंप्राइसेस. म्हणजे ते नोबेल प्राइज जे आहे ते कशाने बनलेलं असतं? त्याचे 3 भाग आपण पाहिलेले आहे. डिप्लोमा अँड मनी. डिप्लोमा अँड मनी तर आहे, परंतु त्याचे 3 भाग आहे. मेडल आहे, डिप्लोमा आहे, ओके. मेडल आहे, मनी आहे, ओके. परंतु मेडल देखील आहे, डिप्लोमा देखील आहे आणि पैसे देखील आहे. पहिल्या भागात त्यांना गोल्ड मेडल मिळतं, दुसऱ्या भागात त्यांनी नोबेल प्राइज मिळवलेला आहे असा डिप्लोमा त्यांना मिळतो, त्यानंतर अशी पदविका त्यांना मिळते आणि तिसऱ्या भागात लार्ज अमाउंट ऑफ मनी त्यांना मिळते. सो ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. अल्फ्रेड नोबेल हू स्टार्टेड द नोबेल प्राइज वॉज. ज्यांनी हा नोबेल प्राइज पुरस्कार सुरू केलेला आहे अल्फ्रेड नोबेल, ते कोण होते? अ रिच बट अनहेल्दी मॅन. श्रीमंत होते परंतु ते त्यांचा जीवनकाळ जो हाफ ऑफ द पोर्शन ऑफ हिज लाईफ जो आहे तो कशात गेलेला आहे? सिक, आजारपणात गेलेला आहे. सो रिच होते परंतु अनहेल्दी होते असं आपण म्हणू शकतो. पुअर होते का ते? असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. सेल्फिश होते का ते? असं कुठेही सांगितलेलं आहे. व्हेरी रिच होते का? होते. हॅपी मॅन होते का? नाही, अनहॅपी होते. सो ऑप्शन 1 इज द राईट ऑप्शन. आणि अशा पद्धतीने हे आपल्याला जवळपास 10 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेले होते, ज्यामध्ये आपण बघतोय की 3 प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत कॉम्प्रिहेन्शनवर, 1 प्रश्न विचारलेला आहे पॅराजंबलवर, 2 ते 3 प्रश्न आपल्याला जे विचारले होते फिल इन द ब्लँक या टाईपचे विचारलेले होते, 1 प्रश्न इडियमवर विचारला, 1 प्रश्न सिनॉनिमवर विचारलेला होता आणि 1 प्रश्न अँटॉनिमवर विचारलेला होता. तर अशा प्रकारे हे 10 प्रश्न या परीक्षेमध्ये डिझाईन करण्यात आलेले होते. हे सर्व प्रश्न TCS पॅटर्ननुसार येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असतील आणि म्हणून हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आजच्या लेक्चरमध्ये फक्त एवढंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.